नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मध्ययुगीन इतिहास आणि प्राचीन इतिहास यांच्यामधील भाग 2 पाहणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नाकडे आता वळूया. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने असे किती कालखंड किंवा भाग पडतात? तर 3 भाग पडतात. पहिला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन. महाराष्ट्रामध्ये कोणत्या सत्तेसाठी संघर्ष झाला? महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्यात सत्तेसाठी संघर्ष झाला? तर यामध्ये यादव, सल्तनत, मुघल व मराठा यांच्यामध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कालखंडात मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीला सुरुवात झाली? तर यादव कालखंडामध्ये वाङ्मय निर्मितीला सुरुवात झाली. कर्नाटकमध्ये चालुक्याच्या पाडावानंतर कोणती सत्ता उदयास आली? तर होयसळ सत्ता उदयास आली. चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर यादवाचा सेनापती प्रधान हेमाद्री याने हा ग्रंथ लिहिला. नंतरचा प्रश्न आहे, यादव वंशाचा मूळ पुरुष कोणाला मानले जाते? तर सुबाहू पुत्र दृढप्रहर याला यादव वंशाचा मूळ पुरुष मानले जाते. दृढप्रहर हा मूळ कोणत्या ठिकाणाहून दक्षिणेस आला होता? तर गुजरातमधून. नंतरचा प्रश्न आहे, सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपली राजधानी वसविली असे वर्णन कोणी केले आहे? तर हेमाद्रीने. नंतरचा प्रश्न आहे, एलिचपूर येथे विष्णू मंदिर कोणी निर्माण केले? तर द्वितीय सिंघन याने केले आहे. द्वितीय सिंघन याने मायनी येथे संगमेश्वराचे व शिखर शिंगणापूर येथे कोणाचे मंदिर बांधले? तर शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर आहे आणि मायनी येथे संगमेश्वराचे मंदिर आहे. नंतरचा प्रश्न आहे, देवगिरीचे वैभव ऐकून अल्लाउद्दीन खिल्जी यांनी कोणत्या वर्षी देवगिरीवर स्वारी केली? तर 1296 या साली स्वारी केलेली आहे. नंतरचा 12वा प्रश्न आहे, अल्लाउद्दीन खिल्जी याने देवगिरीच्या कोणत्या यादवास पराभूत केले? तर रामचंद्र यादव याला पराभूत केले. देवगिरीवर इस्लामाची सत्ता प्रस्थापित कोणी केली? तर देवगिरी म्हणजे दौलताबाद या ठिकाणी इस्लामची सत्ता प्रस्थापित करणारा आहे अल्लाउद्दीन खिल्जी. अल्लाउद्दीन खिल्जी खंडणी देणे थांबल्यामुळे देवगिरीवर आक्रमण करून राजा रामचंद्र यास अटक कोणी केले? तर मालिक काफूर. नंतरचा प्रश्न आहे, यादव घराण्याचा शेवटचा सम्राट कोण? तर यादव घराण्याचा शेवटचा सम्राट आहे शंकरदेव उर्फ सिंघन तृतीय. शंकरदेवाने खंडणी देण्याचे नाकारल्यामुळे त्याचा पराभव करून सत्ता काबीज कोणी केली? तर मालिक काफूर. यादवांची प्रमुख राजधानी कोणती होती? तर यादवांची प्रमुख राजधानी देवगिरी होती. शंकरदेव यांचा पराभव करून मालिक काफूर यांनी कोणत्या वर्षी त्या ठिकाणी मालिक काफूरचा पराभव केला? तर 1312 या साली. यादव काळात कोणत्या वस्तूची निर्यात होत होती? तर कापड, कापूस, सूत, चामडे आणि हस्तिदंत या वस्तूची निर्यात होत होती. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात यादवांनी स्वतःची नाणी पाळली होती त्यावर कशाचा छाप होता? तर यादवांनी ज्या नाणी पाळल्या होत्या त्याच्यावर गरुडांचा छाप होता. नंतरचा प्रश्न आहे, यादवांच्या कोणत्या नाणी चलनात होत्या? यादवांच्या कोणत्या नाणी चलनात होत्या? एक पहिली होती होन, नंतर वराह, नंतर फनम, नंतर आसू या 4 प्रकारच्या नाणी यादवांच्या चलनात होत्या. यादव काळात महाराष्ट्रात कोणत्या फक्त 2 ठिकाणी बौद्ध केंद्र होते? तर कानेरी आणि कांपिल्य या 2 ठिकाणी बौद्ध लेणी होत्या. यादवकालीन समाज काय होता? तर यादवकालीन समाज हा पुरुषप्रधान होता. म्हणजे यादव काळामध्ये पुरुषप्रधान समाज होता. यादवकालीन समाजात स्त्रियांना कोणते स्थान होते? तर स्त्रियांना दुय्यम स्थान होते. नंतरचा प्रश्न आहे आपला, संत चोखोबाच्या पत्नीचे नाव काय? पत्नीचे नाव सोयराबाई. तर त्यांच्या बहिणीचे नाव काय होते? तर निर्मलाबाई. संत चोखोबा आहे त्यांच्या पत्नीचे नाव सोयराबाई होते आणि बहिणीचे नाव निर्मलाबाई होते. यादव काळात विवेकसिंधू आणि परमामृत
या ग्रंथाची रचना कोणी केली? तर मुकुंदराज. पहा, मुकुंदराजचं विवेकसिंधू आहे आणि परमामृत हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. TCS IBPS पॅटर्नमध्ये या प्रश्नावर जास्त भर देण्यात आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पाशिष्टी हे अभंग कोणी लिहिले? तर हे अभंग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहे. नामदेव गाथा कोणाची प्रसिद्ध आहे? तर नामदेव गाथा हे संत नामदेवाचं प्रसिद्ध आहे. लीळाचरित्र व गोविंद प्रभूचरित्र ही ग्रंथरचना माईन भट्टची आहे. नंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी हे अभंग कोणी लिहिले? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिले. नंतरचा प्रश्न आहे, नामदेव गाथा कोणाची प्रसिद्ध आहे? तर संत नामदेव. लीळाचरित्र, गोविंद प्रभू ही ग्रंथरचना माईन भट्टची आहे. यादवांच्या दरबारातील हेमाद्री हा प्रधानमंत्री होता. त्यांनी महाराष्ट्रात कोणती मंदिरे उभारली? तर हेमाडपंथी मंदिरे उभारली. नंतरचा प्रश्न आहे आपला, भारतामध्ये इसवी सन 712 याने आक्रमण करून इस्लामी सत्तेचा प्रवेश भारतात झाला. तर मोहम्मद बिन कासिम. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी या ठिकाणी स्वारी केली आणि यादवांचा पराभव केला. तर कोणत्या वर्षी? तर 1296. दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता स्थापन करणारा पहिला सुलतान कोण? तर अल्लाउद्दीन खिलजी. नंतरचा प्रश्न आहे, राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे कोणी आणली? तर मोहम्मद बिन तुघलक. महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू बहामनी. बहामनी राज्याची सरहद्द कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत होती? तर विदर्भापासून ते दक्षिण कृष्णा नदीपर्यंत. बहामनी राज्याची सूत्रे कोण सांभाळत होता? तर मोहम्मद गवान. नंतरचा प्रश्न आहे, मोहम्मद गवान यांच्या मृत्यूनंतर बहामनी राज्याचे किती तुकडे झाले? तर 5 तुकडे झाले. वराडची कोणती शाही प्रसिद्ध आहे? तर वराडची इमादशाही. इमादशाह हा कोणता ब्राह्मण होता? तर हा तेलगी ब्राह्मण होता. इमादशहाने कोणत्या धर्माची दीक्षा घेतली? तर मुस्लिम धर्माची दीक्षा घेतली. इसवी सन 1572 मुर्तजा निजामशहाने इमादशहाच्या वंशजाला ठार करून वराडचे राज्य कशामध्ये विलीन केले? तर निजामशाहीत विलीन केले. नंतरचा प्रश्न आहे, मलिक नाईब निजाम उल मुल्क हा मूळचा कोणत्या ठिकाणाचा ब्राह्मण होता? तर हा विजयनगरचा ब्राह्मण होता. मलिक नाईब निजाम उल मुल्क याने कोणता धर्म स्वीकारला? तर इस्लाम धर्म स्वीकारला. मलिक नाईब निजाम मुल्क यांचा मुलगा अहमद याने कशाची स्थापना केली? तर अहमदनगरची निजामशाही. दौलताबादचे जुन्नर या मार्गावर बिंकर एक खेडे होते. त्या मध्यवर्ती ठिकाणास अहमदने कोणते नाव दिले? तर अहमदनगर. जे अहमदनगर आहे ते एक खेडं होतं दौलताबाद ते जुन्नर मार्गावर. त्याचं नाव होतं बिंकर. नंतर पहा, निजामशाहीचे संरक्षण करून दक्षिणेच्या इतिहासात आपले नाव अजरामर कोणी करून घेतले? तर चांद बीबी. चांद बीबीचा महल कोणत्या ठिकाणी आहे? तर अहमदनगर. विजापूरची कोणती शाही प्रसिद्ध आहे? तर आदिलशाही. विजापूरची आदिलशाहीची स्थापना 1489 कोणत्या आदिलशहाने केली? तर युसूफ आदिलशहा. नंतरचा प्रश्न आहे, गोवळकोंड्यांची कोणती शाही प्रसिद्ध आहे? तर गोवळकोंड्याची कुतुबशाही प्रसिद्ध आहे. बिदरची कोणती शाही प्रसिद्ध आहे? तर बिदरची बरीदशाही. खानदेशात कोणत्या सत्ताधीशाने अकबराचे सार्वभौमत्व स्वीकारण्याचे मान्य केले? तर अली खान. सम्राट अकबराने शहाजहान व मुराद अब्दुल रहीम खान यांना कोणता प्रदेश जिंकण्यासाठी महाराष्ट्रात पाठविले? तर अहमदनगर. नंतर अहमदनगरचा किल्ला शौर्याने त्यावेळी कोणत्या शूर राणीने लढविला? तर चांद बीबी. आपला पराभव टाळण्यासाठी चांद बीबीने कोणासोबत तह केला? तर मुघलाबरोबर. संपूर्ण अहमदनगर जिंकण्याची इच्छा असलेला अकबर याला संपूर्ण अहमदनगर जिंकता आले नाही. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर हे विधान बरोबर आहे, कारण की अहमदनगर जिंकण्यासाठी आलेल्या अकबरांना संपूर्ण अहमदनगर जिंकता आला नाही. निजामशाहीचा दिवाण मलिक अंबर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर 1626. नंतरचा प्रश्न आहे, शहाजीराजे भोसले यांनी शहाजहान विरुद्ध कोणासाठी युद्ध पुकारले? तर निजामशाहीसाठी. नंतर पहा, शहाजी राजांचा पराभव होऊन निजामशाहीचा शेवट झाला. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर हे विधान बरोबर आहे. नंतर मराठा कालखंड कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत आहे?
तर हा जो मराठा कालखंड आहे 1630 ते 1818पर्यंत हा मराठा कालखंड आहे. शहाजी राजांचा जन्म वेरूळच्या कोणत्या कुटुंबात झाला? तर शहाजीराजांचा जन्म वेरूळ कुटुंबात, भोसले कुटुंबात 1594मध्ये झाला. शहाजीराजे यांच्या आईचे नाव काय? तर शहाजीराजे यांच्या आईचे नाव उमाबाई आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, शहाजीराजांच्या वडिलाचे नाव काय होते? तर शहाजीराजांच्या वडिलांचे नाव मालोजी राजे होते. मालोजी राजे निजामशाहीतील दरबारात काय म्हणून काम करत होते? तर ते 5,000 मनसबदार म्हणून निजामशाहीमध्ये काम करीत होते. स्वामिनिष्ठ मालोजी राजांच्या कामगिरीबद्दल निजामशहाकडून त्यांना कोणत्या परगण्याची जहागिरी मिळाली? तर परगणे पुणे, सुपे, नंतर परगणा आहे इंदापूर आणि चाकण. नंतरचा प्रश्न आहे, निजामशाहीच्या वतीने लढत असताना इंदापूरच्या लढाईत कोण मारले गेले? तर इंदापूरच्या लढाईत मालोजी राजे मारले गेले. नंतरचा प्रश्न आहे, मालोजी राजेनंतर पुणे जहागिरीचा सांभाळ कोणी केला? तर विठोजीराजे भोसले, शहाजी व शरीफजी. निजामशाहीवर चालून आलेला मुघल व आदिलशाही फौजांच्या शहाजीराजांनी ऑक्टोबर 1624मध्ये कोणत्या ठिकाणी पराभव केला? तर त्या ठिकाणी भातवडीच्या लढाईत त्यांचा पराभव केला. तर मित्रांनो, तुम्हाला अशीच माहिती दररोज प्राचीन इतिहास, नंतर मध्ययुगीन इतिहास, नंतर आधुनिक इतिहास आणि इतर सर्व प्रश्नासाठी महत्त्वाची माहिती देण्यात येईल. तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.